आकाशवाणी मुंबई. तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आर्थिक वर्ष 2023-24च्या चौथ्या तिमाहीत स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 7.4% वाढ राहण्याचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अंदाज. रुद्रा M2M या स्वदेशी निर्मित क्षेपणास्त्राची ओदिशातल्या हवाई दल तळावर यशस्वी चाचणी. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 668 अंकांची घसरण आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 24 तासात केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती. विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता. आर्थिक वर्ष 2023-24च्या चौथ्या तिमाहीत भारताचं जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 7.4% तर 2024मध्ये जीडीपीत 8% वाढ होईल असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियानं व्यक्त केला आहे. देशाच्या ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात सातत्यानं आर्थिक वाढ होत असल्यानं स्टेट बँकेच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे. प्रवासी वाहन विक्री, जीएसटी संकलन, क्रेडिट कार्डचा वापर, टोल संकलन यांचा शहरी भागातल्या आर्थिक वाढीत मोठा वाटा आहे, तर ग्रामीण भागात दुचाकी विक्री आणि पेट्रोलियम पदार्थांच्या वापराचा वाटा जास्त असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. रुद्रा M2M या स्वदेशी निर्मित क्षेपणास्त्राची चाचणी आज ओदिशातल्या हवाई दल तळावर यशस्वी झाली. DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं ही चाचणी घेतल्याचं संरक्षण विभागानं म्हटलं आहे. आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचा मारा हवाई दलाच्या Su-30 Mk-1 तळावरून करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीबद्दल DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. DRDOचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनीही अभिनंदन केलं आहे. राज्यातल्या इयत्ता 3री ते 12वीच्या अभ्यासक्रमाच्या आराखड्याचा मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं तयार केला असून तो संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 मधल्या तरतुदी विचारात घेतल्या असून त्यात राज्याच्या अनुषंगानं अंशतः बदल केले आहेत. 1ली ते 10वी मराठी आणि इंग्रजी भाषा अनिवार्य, 6वीपासून हिंदी, संस्कृत आणि इतर भारतीय किंवा परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय, तसंच 11वी-12वीसाठी 2 भाषांचा समावेश असेल. 3रीपासून व्यावसायिक शिक्षणाची सोय, 3री ते 8वीपर्यंत पूर्व व्यावसायिक कौशल्य आणि 9वीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय उपलब्ध होईल. त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी आदी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध असतील. गणित आणि विज्ञान विषयाचे 2 स्तरावरचे अभ्यासक्रम उपलब्ध करायचा विचार आहे. आंतरविद्याशाखीय शिक्षणाअंतर्गत पर्यावरण शिक्षण प्रस्तावित आहे. भारतीय प्राचीनज्ञान, संवैधानिक, मानवी आणि नैतिक मूल्यांचं शिक्षण, शारीरिक आणि मानसिक आरोग्य याबाबत तसंच शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन, शैक्षणिक तंत्रज्ञान इत्यादी बाबींचा यात समावेश आहे. या मसुद्यात सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ, शैक्षणिक संस्था इत्यादी संबंधितांनी येत्या 3 जूनपर्यंत अभिप्राय नोंदवावेत असं आवाहन परिषदेनं केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यातला प्रचार आता शिगेला पोहोचला. उद्या संध्याकाळी प्रचार थंडावणार असल्यानं सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. देशाच्या नागरिकांनी केंद्रात भाजपा-प्रणित रालोआ सरकार निवडून आणलं, त्यामुळेच आज जग भारताकडे आदरानं पाहतोय ही गोष्ट शक्य झाली असं प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालमध्ये मथुरापूर इथं प्रचारसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या कामांची उजळणी केली. भारताचं सुवर्णयुग घडवण्यात आगामी 5 वर्ष निर्णायक भूमिका बजावणार आहेत, त्यामुळे 2024ची लोकसभा निवडणूक महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर शेतमालाला किमान आधारभूत किंमत दिली जाईल, तसंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल असं आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज दिलं. पंजाबमध्ये लुधियाना इथं काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. या निवडणुकीत आपण संविधानाचं रक्षण करण्यासाठी लढत आहोत असंही त्यांनी सांगितलं. पंजाबमधल्या अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनाबद्दलही गांधी यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. काँग्रेस राज्यात विधान परिषदेच्या 2 जागा लढवणार असून 2 जूनला उमेदवारांची घोषणा केली जाईल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. राज्यातल्या 75% भागात कोरडा दुष्काळ असून काँग्रेस 31 मे पासून दुष्काळी पाहणी दौऱ्यावर जात असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक विभागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं जाईल असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. जागतिक शेअर बाजारातल्या नकारात्मक परिस्थितीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी आज सलग चौथ्या दिवशी घसरले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 668 अंकांनी घसरून 74,503 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 183 अंकांच्या घसरणीनंतर 22,705 वर बंद झाला. एकंदर 7 क्षेत्रांमध्ये वाढ तर 13 क्षेत्रांमध्ये घट पाहायला मिळाली. शेअर बाजारात आज 1,680 कंपन्यांचे समभाग वधारले, तर 2,136 कंपन्यांचे समभाग कोसळले, तर 113 कंपन्यांच्या समभागांमध्ये कोणतेही बदल झाले नाहीत. रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतल्या 20 विद्यार्थ्यांची अमेरिकेतल्या नासा संस्थेत अभ्यास सहलीसाठी निवड झाली. विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी जिल्हा परिषदेनं 3 परीक्षा घेतल्या. त्यात सहभागी झालेल्या 23,000 विद्यार्थ्यांमधून या 20 जणांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थी आणि पालकांची जिल्हाधिकारी M. देवेंदर सिंह यांनी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
नागपूरमध्ये आज 50 एफपीओ अर्थात शेतकरी उत्पादक संस्थांना शेतमालाची किंमत जोखीम निवारण आणि वस्तू बाजारविषयक प्रशिक्षण देण्यात आलं. नागपूरच्या वनामती इथल्या वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेनं आयोजित केलेल्या या एकदिवसीय प्रशिक्षणात कृषीमाल विपणन क्षेत्रातले तज्ज्ञ श्रीकांत कोवळेकर यांनी मार्गदर्शन केलं. शेतमालाची आधुनिक विक्री व्यवस्था समजून घेऊन आपल्या कृषी मालाची विक्री कशी करावी, शेतमालाच्या दरांनुसार नियोजन करून विक्रीतल्या जोखमांचं नियोजन कसं करावं याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं. वस्तू बाजाराची ओळख आणि व्यवस्थापन, कृषी माल आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अशा विविध विषयांवर या सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. या प्रशिक्षणाचं उद्घाटन रामेती अर्थात प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर विद्या मानकर यांच्या हस्ते झालं. पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाचे 2 डॉक्टर आणि एका शिपायाला आज निलंबित करण्यात आलं. या अपघातातल्या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदली केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हलनूर आणि शिपाई अतुल घाटकांबळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या तिघांना निलंबित करायचा प्रस्ताव पोलिसांनी काल आरोग्य विभागाला पाठवला होता. दरम्यान या प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीच्या जामीन अर्जावरची सुनावणी न्यायालयानं आज 1 जूनपर्यंत स्थगित केली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी इथल्या ग्रामीण रुग्णालयात 18 मे रोजी नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू डॉक्टर आणि परिचारकांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप बालकाचे पिता रविकांत फाये यांनी केला आहे. त्यांनी लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात फिफीनं नवी दिल्ली इथं कोल्ड चेन आणि लॉजिस्टिक परिषदेचं आयोजन केलं आहे. भारतात तयार होणाऱ्या नाशवंत वस्तूंच्या उद्योगाला चालना देण्यासाठी कार्यक्षम कोल्ड चेन यंत्रणा विकसित करण्याच्या दृष्टीनं नवनिर्मितीला चालना देणं हा या परिषदेचा उद्देश आहे. या विषयावर चर्चा होणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉक्टर सुरेंद्र अहिवारकर यांनी या परिषदेला संबोधित करताना केलं. लातूरमध्ये एमआयडीसीत सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई केली. यात गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, बनावट गुटखा, एक ट्रक आणि एक पिकअप जप्त करण्यात आले. याची किंमत 3,05,73,000 रुपयांपेक्षा अधिक आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचं कामकाज ई ऑफिस प्रणालीद्वारे सुरू झालं असून पेपरलेस कामकाज करणारी धाराशिव ही मराठवाडा विभागातली पहिली जिल्हा परिषद ठरली. याविषयी आमच्या वार्ताहरानं अधिक माहिती दिली. धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मैनक घोष यांच्या संकल्पनेतून ई ऑफिस प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचं कामकाज सुरू होण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळं फाईल्स प्रलंबित राहण्याचं प्रमाण शून्यावर येणार असून चालू तारखेतच काम होणार असल्यामुळं जिल्हा परिषदेच्या कामात गतिमानता येणार आहे. कागदांचा अपव्यय कमी होऊन अभिलेखे वर्गीकरण आणि जतन करण्याचा भार देखील कमी होणार आहे. या ई ऑफिस प्रणाली कामकाजामुळं गतिमान प्रशासनाचा सुखद अनुभव जिल्हावासियांना मिळणार आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव. सांगली जिल्ह्यात काल मध्यरात्री तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कार अपघातात एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली. कवठेमहांकाळ तालुक्यात कोकळे इथून घरी परतत असताना मंडराजुरी तासगाव मार्गावर ही गाडी कॅनलमध्ये कोसळली. परभणी इथं मोटरसायकल चोरी करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्या. आरोपीकडून आतापर्यंत बीड, परळी, लातूर, मुरुड, बार्शी, सोलापूर जिल्ह्यातून चोरलेल्या 20 मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांना मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली. लोकसभा निवडणुकीत पैशाचा वापर केल्याचा आरोप केल्याबद्दल राऊत यांना ही नोटीस पाठवण्यात आली असून येत्या 3 दिवसात राऊत यांनी जाहीर माफी न मागितल्यास सामनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करायचा इशारा नोटीसीत दिला आहे. शेतीसाठी ड्रोनद्वारे फवारणी करण्याच्या तंत्रज्ञानाच्या माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसंच ड्रोन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि वावगो ग्रीन या कंपनीच्या संयुक्त विद्यमानं ड्रोन तंत्रज्ञान आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 24 तासात केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे. दरम्यान आज राज्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 45.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडायची शक्यता असून हवामान उष्ण आणि दमट राहील. तसंच विदर्भात हवामान कोरडं राहणार असून उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागाच्या वृत्तात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आर्थिक वर्ष 2023-24च्या चौथ्या तिमाहीत स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 7.4% वाढ राहण्याचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अंदाज. रुद्रा M2M या स्वदेशी निर्मित क्षेपणास्त्राची ओदिशातल्या हवाई दल तळावर यशस्वी चाचणी. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 668 अंकांची घसरण आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 24 तासात केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती. विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
आहे.